नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सगळ्यांचे माझ्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत। तर आज आपण सहावारी साडीपासून गौराईला देवसेना साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर आपल्याला सुरुवातीला एक असा सुती टॉवेल किंवा एखादी सुती साडी घेऊन ती आपल्याला अशा पद्धतीने गौराईंच्या पायाभोवती अशी लपेटून घ्यायची आहे। त्यामुळे काय होतंय, साडी नेसवताना तर या आपल्याला पिना व्यवस्थित लावता येतात आणि याचा शेपही व्यवस्थित येतो। त्यासाठी अशा पद्धतीने ह्या पिनअप लावून घ्यायच्यात। तर इथे व्यवस्थित पिनअप लावून झालेला आहे। आता साडीतला आपल्याला ब्लाऊज पीस काढून घ्यायचा आहे। तर इथे मी ब्लाऊज पीस काढून घेतला आहे। आता ब्लाऊज पीस काढून झाल्यावर आपल्याला गौरीच्या उंचीनुसार साडी अर्धी फोल्ड करून घ्यायची। तर अशा पद्धतीने अर्धी फोल्ड करून झाल्यावर एक हात इतकी साडी आपल्याला पुढे सोडून द्यायची। साधारण 1.5 मीटर इतकी साडी आपल्याला पुढे सोडून द्यायची आणि अशा पद्धतीने ही साडी बॉडीला लावून घ्यायची। तर पुढच्या साईडने लावून मागच्या साईडला याला पिनअप करून घ्यायची। आता इथे पिन लावून झाली आहे, व्यवस्थित अशी घट्ट बसवून पिन लावून घ्यायची। आता जी 1.5 मीटर साडी आपण सोडली होती ती दोन्ही पायाच्या मधून पुढे काढून घ्यायची। आता यावर बॉडीचा वरचा पार्ट ठेवून घ्यायचा आहे। तर इथे बॉडीचा पार्ट ठेवून दोन्ही हात लावून घेतलेत आणि जी पदराची बाजू आहे ती मागच्या बाजूने पुढे घ्यायची आणि त्याच्या मिऱ्या घालून घ्यायच्यात। तर एकदम छोट्या छोट्या प्लेट याच्या घालून घ्यायच्यात। त्या पद्धतीने इथे याच्या छान अशा मिऱ्या घालून झाल्यात आणि इथे एक पिन लावून घ्यायची, म्हणजे ह्या मिऱ्या निसटत नाहीत। आता आपल्याला ह्या सेट करून घ्यायच्या, त्यासाठी मिऱ्या घातलेल्या त्या हातावर ठेवायच्या आणि मध्यभागात वरून साधारण 7 ते 8 बोटं सोडून आपल्या ह्या मिऱ्या व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आणि तिथे एक पिन लावून घ्यायचा। तरी त्याचा व्यवस्थित पिन लावून झाला की ह्या मिऱ्या आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायच्यात आणि इथे मिऱ्या छान अशा सेट करून झाल्यात। आता जिथे पिन लावली त्याच्या वरचा काठ मागच्या बाजूने असा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि तिथे एक पिन लावायची। तर अशा पद्धतीने व्यवस्थित पिन लावून झाली की जिथे काठ आपण घेतला आहे तिथंही ह्याच्या प्लेट पाडून घ्यायच्यात। तर व्यवस्थित प्लेट पाडून मागच्या बाजूने सरकवत घ्यायच्यात, म्हणजे छान एकसारख्या प्लेट पडतात आणि सगळ्या एकत्र घेऊन याला एक पिन लावायची। तर ते छान अशा सेट करून झाल्यात। आता 2 पायांच्या मधून जी साडी आपण पुढे घेतली ती त्याच्या व्यवस्थित बारीक मिऱ्या घालून घ्यायच्यात आणि मिऱ्या घातल्यानंतर नेसत्या बाजूचा प्लेन पदर आतल्या बाजूला दुमडून घ्यायचा आणि त्याला एक पिन लावून घ्यायची आणि दुमडलेला भाग अशा पद्धतीने वरती कमरेच्या भागाकडं थोडासा खेचून घ्यायचा, एकसारखा करायचा आणि दोन्ही साईडनी 2 पिना लावून घ्यायच्यात। तर अशा पद्धतीने व्यवस्थित सेट झाल्या की आपल्याला पदर घ्यायचा आहे। तर पदराच्या पिनअप करताना पहिला हा वरचा काठ वरती घ्यायचा आहे आणि हळूहळू छोट्या छोट्या प्लेट घालत याचा पिनअप करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने पिनअप केला की पटकन होतो आणि व्यवस्थित ह्याच्या प्लेट पडतात। आणि पिन लावल्यानंतर मुखवटा त्याच्यावर थोडासा ठेवायचा, म्हणजे हा पदर खाली निसटत नाही। आणि अशाच पद्धतीने साडी घालून झाल्यानंतर आपल्याला एक एक दागिन्याचे घालून घ्यायचे। तर दागिने घालताना पहिला मोठा दागिना घालायचा, मोठ्या दागिन्यांपासून सुरुवात करायची, म्हणजे हे दागिने व्यवस्थित घालता येतात। तर इथे सर्व दागिने घालून झालेत आणि आता कंबरपट्टाही लावून घ्यायचा। तर अशा पद्धतीने इथे गौरायांना मी सर्व शृंगार करून घेतलाय। तर इथे ही सुंदर बेलपांठुशी मी गौराईंना घातली आहे। गौराईचा लुक खूपच भारी दिसतोय। तुम्हाला जर ही बेलपांठुशी घ्यायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मला DM करू शकता।
आता सर्व दागिने घालून झाले की पदर आपल्याला पुढच्या भागातून हातावर घ्यायचा आहे. तर थोडासा हातावर सोडून आपल्याला डोक्यावर पदर द्यायचा आहे. तर अशा पद्धतीने व्यवस्थित पदर देऊन घ्यायचा आहे. आणि इथे आपली मस्त अशी ही गौराई सजून झाली आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही देवसेना साडीतली गौराईचा लूक कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच सांगा. आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.